नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट इनडिफाइनाइट इंटिग्रेशन टॉपिक सिंपल इंटिग्रेशन रूल ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन ह्या टॉपिकवरचे एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरलाही बघितले होते. बघा, ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण त्यावेळेला शिकलो आहोत. याची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल, याचा जर स्टडी तुम्ही केला नसेल तर वरती आय बटनावरती याचे व्हिडिओ शो होईल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून या एक्झाम्पलचा स्टडी करू शकता. आज आपल्याला बघायचे न्यू टॉपिक सेम आहेत, फक्त न्यू एक्झाम्पल की नेमका एक्झाम्पल कोणत्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतात किंवा याआधी आले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, आपण हा पॅटर्न जर बघितला तर आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये 2 नंबर दिसत आहेत आणि 2 नंबर ब्रॅकेट रेस्ट आपल्याला काहीतरी पॉवर दिसते. इथे पॉवर दिसते आपल्याला स्क्वेअर. सेम हे एक्झाम्पल आपण जर ऑब्झर्व केलं, यामध्ये पण आपल्याला ब्रॅकेटला पॉवरला 2 दिसतंय. ह्या टाईपचं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर इथे पण आपल्याला ब्रॅकेटचं स्क्वेअर दिसतंय. ह्या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला ब्रॅकेटचं स्क्वेअर दिसतोय. आणखी ह्या एक्झाम्पलमध्ये काय काय डिफरन्स आहे बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लस दिसलाय, सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला मायनस दिले, इथे एक्स स्क्वेअर आहे. नंतरचं एक्झाम्पल आपण जर बघितलं तर इथे x-1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे पण त्याला परत इंटू एक्स दिसतंय. नंतरचं एक्झाम्पल बघितलं आपण x-2 आहेत, ब्रॅकेट स्क्वेअर आहेत पण डिनोमिनेटरमध्ये एक्स आलात. म्हणजे सगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या टाईपमध्ये जात आहेत. मग हे नेमकं कसं सॉल्व्ह करायचं तर ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. बघा, पहिल्यांदा जर आपल्याला a+b होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल, म्हणजे a² + 2ab + b², तर ती टर्म आपण इथे पुट करून याचा आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतोय. बघा, सोल्युशन लिहित असताना आपण दिलेल्या इंटिग्रेशनला आय कन्सिडर करतो. ठीक आहे. सो बघा, सोल्युशन मी स्टार्ट करतोय. सोल्युशन दिलेल्या कन्सेप्टला मी आय टर्म कन्सिडर करतोय. सो आय इज इक्वल्स टू दिलेलं इंटिग्रेशनचं साईन मी ॲज इट इज घेतोय, x+1 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. सो आता आपण याची टर्म स्प्लिट करतोय. बघा, आपल्याला आन्सरमध्ये टर्म मिळणार आहे इंटू ब्रॅकेट a². ठीक आहे, म्हणजे एक्सचा आपण करणार आहोत स्क्वेअर. सो x² + 2 टाईम ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज x × 1. सो x + 1² दॅट इज 1. आणि इंटिग्रेशन ब्रॅकेट मी काय केलं, कंप्लीट केलं. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला आपण यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a² + 2 टाइम्स ab + b². हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. ओके. सो आता बघा, इथे प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला 2 टर्मचे बिटवीन प्लस साईन दिसतंय, 2 टर्मचे बिटवीन प्लस साईन दिसतंय. ठीक आहे. सो आपण रूल नंबर 2 इथे यूज करू शकतोय. जर आपल्याला 2 टर्मचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण त्याचं इंटिग्रेशन साईन सेपरेट घेऊ शकतोय. सो बघा, याच्यासाठी मी इंटिग्रेशन साईन सेपरेट घेतोय. सो आपल्याला टर्म बघायला भेटणार आहे इंटिग्रेशन ऑफ x² dx प्लस, इथे जर आपण ऑब्झर्व केलं 2 हा कॉन्स्टंट टर्म दिसतोय. सो त्याला आपण इंटिग्रेशनच्या पुढे घेऊ शकतोय रूल नंबर 1 नुसार. सो 2 × इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस, तिथे फक्त सिंगल टर्म आहे. सो काय असणार आहे त्याच टर्मचा, सो 1 आहे. सो 1चा काय करतोय मी इंटिग्रेशन घेतोय. ठीक आहे. ह्या रूलची व्हिडिओ जर आपण पाहिली नसेल तर वरती आय बटनावरतीही ती व्हिडिओ मी सेट करतोय, तर तीही तुम्ही बघा. म्हणजे नेमकं आपण हे कसं फॉर्मॅटने सेपरेट केलं. ठीक आहे, त्याचाही रूल्स तुम्हाला बघायला भेटतील. बघा, आता आपण नेहमीप्रमाणे जसं आपल्याला एक्स जर बेसला दिसत असेल तर पॉवरमध्ये आपण 1 ॲड करतो आणि जी नवीन पॉवर येतो तीच आपण डिनोमिनेटरमध्ये सेट करतो. सो तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. सो आपल्याला बघायला भेटतंय x² + 1 आणि हीच पॉवर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये राईट करायची आहे, दॅट इज x⁻² + 1 आणि तीच पॉवर आपण डिनोमिनेटरमध्ये राईट केली 2 + 1. नंतरनं प्लस 2 ॲज इट इज राहील. एक्स एकच्या डोक्यावरती काही नाही आहे, पॉवरला काही नाही म्हणजे 1 प्रेझेंट असतो. सो आपण टर्म राईट करतोय x⁻1 + 1 आणि जी न्यू पॉवर भेटते आपल्याला 1 + 1, सो ती आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. प्लस आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन काय असतं तर x असतं. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून केलं ते पहिल्यांदा आपण चेक केलं आणि नंतरनं पुढे काय केलं, इंटिग्रेटेड कॉन्स्टंट ॲड केला. क्लिअर होतोय.
बघा आता आय इज इक्वल्स टू, याचं फक्त आपण ॲडिशन करून आणि राईट करत चालूया. बघा एक्स 2+1 दॅट इज 3 आणि डिनोमिनेटरमध्ये पण असणार आहे 3 प्लस आता हा 2 आणि डिनोमिनेटरमध्ये बघा 1+1 2 दिसतोय. सो हा 2 आणि हा 2 न्यूमिनेटरमधला डिनोमिनेटर 2 एकमेकांना कॅन्सल करेल. सो आपल्याला टर्म बघायला भेटणार आहे ओनली एक्स रेस टू 1+1 दॅट इज 2. ओके, प्लस एक्स आणि पुढे भेटत आहे प्लस सी. सो आपल्याला हे भेटत आहे फायनल सोल्युशन. आणि जो आपण आता फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स त्याचे इक्वल्स टू काय असतं आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि पुढे लावतो आपण इंटिग्रेटिव्ह कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. बघा आता इथे पण ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, जसं इथे आपण प्लससाठी यूज केला तसं आपण आता मायनससाठी तो फॉर्म्युला यूज करू शकतोय. सो तो आपण सोल्युशनमध्ये राईट करतोय. सोल्युशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, जी टर्म आपल्याला दिली ते आपण ॲज इट इज राईट करतोय दॅट इज x² - 1 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. सो आपल्याला आय टर्म येते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. बघा आता फॉर्म्युला कसा असतो तो फॉर्म्युला आपण राईट करूया. बघा सिन्स ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, फॉर्म्युला असतोय a² - 2 टाइम AB प्लस B². ठीक आहे, हा आणि हा फॉर्म्युला सेम आहेत, फक्त इथे मायनस प्लस आलाय इथे मायनस आलाय. सो आपण काय करतो ए आणि बी ज्याचं स्क्वेअर येते दोघं टर्म पॉझिटिव्ह असतात आणि जिथे आपण मल्टिप्लिकेशन करतो तिथे फक्त आपण मायनस लावतो, म्हणजे मिडल टर्मला आपण मायनस साईन देतो. ठीक आहे, सो तो फॉर्म्युला आपण इथे ॲड करतोय. बघा इथे काय होतंय ॲक्च्युली x⁻² होता, x⁻² होता आणि परत ह्या पॉवरचा 2 फॉर्म्युल्यानुसार. सो तर काय होईल 2 × 2 दॅट इज 4, 2 × 2 दॅट इज 4 मायनस 2 टाइम्स a × b. सो काय येईल x² × 1 दॅट इज x². अगेन प्लस 1² b² आहे तसा 1². सो तो काय येणार आहे 1. सो इंटिग्रेशन राऊंड ब्रॅकेट देऊन आपण इंटिग्रेशन कंप्लीट करतो आणि dx. आता बघा दोन टर्मच्या बिटवीन मायनस साईन आले किंवा दोन टर्मच्या बिटवीन प्लस साईन आलंय म्हणजे रूल नंबर सेकंडनुसार आपण याला सेपरेट करू शकतोय. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x⁻⁴ dx मायनस 2 कॉन्स्टंट आहे, जसं आपण इथे 2 इंटिग्रेशनच्या पुढे घेतला होता सेम त्याच पद्धतीत मी हा इंटिग्रेशनच्या पुढे 2 घेतोय आणि इंटिग्रेशनमध्ये काय असणार आहे x² dx मध्ये प्लस परत इंटिग्रेशन ऑफ 1 dx. ठीक आहे, सो आता आपण x⁻n चा जो फॉर्म्युला आपण आता इथे सेट केला होता बरोबर ना, सो तोच आपण इथे टाकतोय. बघा x⁻⁴ दिसतंय म्हणजेच आता पॉवरला काय भेटणार आहे. आता आपण एक काम करूया डायरेक्ट राईट करत चालू आहे ना, जसं 1+ आपण ॲड केलं होतं नंतर डिनोमिनेटरमध्ये राईट केलं होतं. सो त्यापेक्षा आपण आता डायरेक्ट ओरलीच करूया, म्हणजेच कसं येईल 4 + 1 म्हणजे रिझल्ट किती मिळणार आहे 5 आणि डिनोमिनेटरमध्ये पण किती मिळणार आहे आपल्याला 5. ओके, मायनस हा 2 दिला. आता बघा इथे काय असणार आहे x⁻² किती आहे 2 मध्ये परत आपण एक टर्म मिळवली म्हणजे किती झाला 3. सो इथे काय येणार आहे 3 आणि अपॉनला काय असणार आहे 3 प्लस 1चं इंटिग्रेशन काय असतं x आणि पुढे काय येत आहे प्लस सी. ओके, सो हे झालं आपलं फायनल सोल्युशन. कोणता फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहूया हवं तर. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल्स टू x⁻n + 1 अपॉन n + 1 आणि पुढे लावतो प्लस सी. ठीक आहे, क्लिअर होत आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेम टर्म दिला आहेत, फक्त एक टर्म ती मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आली आहे ना. सो बघा आता हे टर्म कसं सॉल्व्ह करायचं आहे. सोल्युशन आपण पहिल्यांदा घेतोय आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. बघा मी हा एक्स ॲज इट इज ठेवतोय आणि इथे हे ब्रॅकेट ओपन करतोय डायरेक्ट है ना. आपण हेच ॲज इट इज डाऊन साईडला राईट करत असतोय, पण एक स्टेप तितकीच आपल्याला कमी होईल, रायटिंग थोडंसं कमी होईल. सो आपण इथेच तो फॉर्म्युला यूज करूया. आता 2 एक्झाम्पल झाले, आपल्याला कसा फॉर्म्युला यूज करायचा ते आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, सो आता आपण तोच फॉर्म्युला इथे सेट करूया. बघा इंटू ब्रॅकेट काय येईल x² - 2 टाइम्स ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो काय येईल x × 1 म्हणजे आपल्याला मिळत आहे x परत प्लस 1चा स्क्वेअर दॅट इज 1
होल ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डी एक्स. कुठला फॉर्म्युला यूज केला आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. आपण फॉर्म्युला यूज केला आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो त्याच्यासाठी? ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, बघ हाच फॉर्म्युला आपण इथे शिकलो होतो. इथे प्लसमध्ये होता आणि इथे मायनसमध्ये होता. इथे मायनस आला म्हणून आपण मायनसचा फॉर्म्युला यूज केला. ओके, सो बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया, ह्या एक्सना इनसाइड द टर्म मल्टिप्लाय करत चालूया आणि इंटिग्रेशन पण सेपरेट राईट करूया. म्हणजे बघा इंटिग्रेशन इथे येईल, बघा इथे एक्स आहे, त्याला एक्सनं आपण मल्टिप्लाय करतोय म्हणजे आपल्याला पॉवर काय येणार आहे, बेस सेम असताना आपण पॉवरचे काय करतो ॲडिशन, म्हणजे आपल्याला टर्म भेटणार आहे एक्स रेस टू 3. ओके, आणि डी एक्स मी टर्म सेपरेट केली. बघा -2 मी इंटिग्रेशनच्या पुढे घेतोय आणि नंतर इंटिग्रेशनचं सिम्बॉल स्टार्ट करतोय. बघा एक्स इंटू एक्स किती होणार, तो एक्स स्क्वेअर डी एक्स अगेन प्लस. बघा इथे एक्स आहे आणि इथे 1 आहे, एक्स इंटू 1 दॅट इज एक्स. सो इंटिग्रेशनमध्ये काय असणार आहे, एक्स डी एक्स. ठीक आहे, आता सगळ्या टर्मसाठी इंटिग्रेशन सेपरेट झालेलं दिसतंय. सो आता आपण इंटिग्रेशन घेत चालूया. बघा एक्स क्यूब आहे म्हणजेच आपल्याला पॉवरमध्ये एक टर्म ॲड करायची, म्हणजेच काय होईल 4 अपॉन डिनोमिनेटरमध्ये पण काय होईल 4 मायनस 2. आता इथे बघा एक्समध्ये पॉवरला 2 आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला परत एक टर्म ॲड करायची म्हणजेच काय झाला क्यूब अपॉन 3 म्हणजेच क्यूब असतं. ओके, सो डिनोमिनेटरमध्ये पण 3 येईल प्लस इथे बघा एक्स रेस टू 1 आहे म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 1 रेस टू 1 प्लस 1 दॅट इज 2 अपॉन 2. ओके, सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन साईन निघून केलं म्हणून आपण काय लावतोय प्लस सी आणि हेच आपल्याला काय मिळत आहे फायनल सोल्युशन मिळत आहे. टाईपचे एक्झाम्पल जे आहेत ते 2-2 मार्कासाठी येतात. सो जितक्या कमी स्टेपमध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल तितकं कमी स्टेपमध्ये ते सॉल्व्ह आपण केलं तरीही चालतं. बघा सोल्युशनमध्ये सिन्समध्ये आपण फॉर्म्युला राईट करूया कोणता यूज केला. बघा एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा फॉर्म्युला आपण यूज केला. हा फॉर्म्युला बघितला आपण इथे यूज केला, इथे यूज केला, इथे यूज केला म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी प्लस सी प्लस सी प्लस सी लावलं का नाही. इंटिग्रेटर कॉन्स्टंट असतो, सगळा इंटिग्रेशन साईन निघून गेल्यानंतरच आपल्याला त्याला प्लस सी लावायचं असतं. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे, न्यूमरेटरमध्ये एक्स मायनस 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला आहे आणि डिनोमिनेटरमध्ये एक्स दिला आहे. बघा ह्या टर्मचं सोल्युशन कसं फाईंड करायचं आहे. बघा सोल्युशन मी घेतोय आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता न्यूमरेटरमध्ये सेम आपण त्याचं ब्रॅकेट ओपन करत चालूया म्हणजेच काय असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2 झाला आणि फॉर्म्युलामधला 2 म्हणजेच किती होणार, तो 4x होणार आहे. ठीक आहे, नाही लक्षात आलं. ओके, सेपरेट टर्म राईट करूया. बघा 2 हा फॉर्म्युल्याप्रमाणे असतो है ना. बघा इथे फॉर्म्युला आपण राईट केला आहे, एचा स्क्वेअर मी पहिल्यांदा केला म्हणजे एक्सचा स्क्वेअर घेतलं -2 घेतला, नंतर ह्या दोघांचं आता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मेटमध्ये राईट करूया. ब्रॅकेटमध्ये एक्स आणि ब्रॅकेटमध्ये 2. ओके, आणि पुढे प्लस आता इथे काय येईल 2चा स्क्वेअर आणि डी एक्स आणि परत डिनोमिनेटरमध्ये काय दिसतंय एक्स. सो मी याला काय केलं आहे ब्रॅकेट दिला. आता क्लिअर झालं. बघा परत आय इज इक्वल्स टू, आता आपण मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि डिनोमिनेटर पण सेपरेट करत चालूया म्हणजे आपल्याला काय बघायला भेटणार. बघा एक्स स्क्वेअर अपॉन एक्स डी एक्स ही फर्स्ट टर्म आपण सेपरेट केली. इथे मायनस मायनस दिला 2 इंटू 2 2 4. सो इथे 4 आलं आणि इंटिग्रेशनमध्ये बघा इथे एक्स आहे आणि डिनोमिनेटरमध्ये पण एक्स आहे आणि पुढे येत आहे डी एक्स प्लस बघा 2 4. सो मी 4 इथे राईट केलं, इंटिग्रेशनच्या पुढे घेतलं, मध्ये काय उरतं आपल्याला 1 डी एक्स उरत आहे. ठीक आहे, आता जर आपण बघितलं बघा आता इथे वरती 2 एक्स दिसत आहे, खाली एक एक्स दिसते म्हणजे तो कॅन्सल होईल आणि आपल्याला किती एक्स उरणार आहे, फक्त एक सिंगल एक्स उरणार आहे -4. बघा इथला एक कॅन्सल, इथला एक्स कॅन्सल म्हणजेच काय होणार आहे फक्त 1 उरणार आहे. सो त्याचा डी एक्स आपल्याला घ्यावा लागेल. सॉरी इथे डी एक्स राईट करायचं राहिला माझ्याकडनं. डी एक्स म्हणजे याच्यासाठी इंटिग्रेशन साईन सेपरेट झालं, याच्यासाठी इंटिग्रेशनचं साईन सेपरेट झालं. पुढे बघा +4 आणि परत 1 आहे त्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. क्लिअर होत आहे. म्हणजे बघा आता आपल्या सोल्युशनमध्ये काय भेटणार आहे, एक्स आहे, एकची पॉवर आपण 1ने इंक्रीज करतो म्हणजेच येणार आहे 2 अपॉन 2 मध्ये मायनस इथला 4. बघा 1 आहे, 1चं परत आपण एकदा इंटिग्रेशन करणार आहे. मग 1चं इंटिग्रेशन काय असतंय एक्स प्लस इथे बघा 4 आहे ना, परत इथे 4 येणार आहे आणि इथे एक्सचं इंटिग्रेशन केलं परत काय येणार आहे एक्स येणार आहे, परत इथे काय होणार आहे एक्स येणार आहे
आणि सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण काय लावणार आहे, प्लस सी लावणार. ठीक आहे. बरेच जण सेम हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करतात, पण मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे. इथे -4 +4 आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन मिळणार आहे x² आणि प्लस सी. तर हे सोल्युशन बाकी आपलं चुकतं मित्रांनो. नेमकं चूक झाली कुठे ते बघा. बघा इथे आपण हा डिनोमिनेटरमधला एक्स याच्यासाठी सेपरेट केला, याच्यासाठी सेपरेट केला आहे ना. मग हाच याच्यासाठी पण सेपरेट व्हायला पाहिजे होता, पण आपण घाईगडबडीमध्ये तो टर्म राईट करायचं विसरून जातो आणि मग सोल्युशन सगळं चुकत जातं. ठीक आहे. सो याच्या पण डिनोमिनेटरमध्ये आपल्याला काय असायला पाहिजे, एक्स असायला पाहिजे. म्हणजे याच्या पण डिनोमिनेटरमध्ये किती असायला पाहिजे, एक्स असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथे -4 इथपर्यंत सोल्युशन बरोबर आलंय. ठीक आहे. पण 1/x तर याचा रिझल्ट काय असतो बघा. सो हा 4 नाही येणार, याचा रिझल्ट काय असतोय, याचा रिझल्ट असतो लॉग आणि मॉडमध्ये असतं एक्स. लॉग इथे जो नंबर असतो तो मॉडमध्ये, आणि इथे बघा +4 आहेत म्हणून आपण इथे काय राईट करणार आहे, +4 राईट करणार आहे. आणि सो आपल्याला सोल्युशन भेटतंय. फायनल सोल्युशन हवं तर मी इथे राईट करतोय बघा, x² अपॉन 2 -4x + 4 लॉग मॉडमध्ये एक्स. आणि फायनली इथे इंटिग्रेशन निघून गेलंय म्हणून आपण इथे सी लावायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय मिळतं आहे, +c. सो आपल्याला मिळतं हे विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा. दररोज संध्याकाळी 7 PM म्हणजे रात्रीच्या वेळेला 7 वाजता आपण दररोज व्हिडिओ अपलोड करतो ह्या चॅनलला. सो दररोज व्हिडिओ बघत चला आणि व्यवस्थित स्टडी करा की जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशन चॅप्टरचे आउट ऑफ मार्क्स. आज आपण ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. जर रूटमध्ये टर्म आली तर कसं सॉल्व करायचं, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये. इथे पण आपल्याला सेम मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये. इथे जर आपण बघितलं तर इथे लास्ट 3rd नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जी टर्म दिसते रूटची ती अपॉनमध्ये. ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. ठीक आहे. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरती चर्चा करणार आहोत. करा.